मुख्यमंत्री आणि ओबीसींच्या शिष्टमंडळाची सध्या एक महत्त्वाची बैठक सुरू आहे। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री गिरीश महाजन, अतुल सावे हे सगळे महत्त्वाचे नेते सुद्धा या बैठकीसाठी उपस्थित आहेत। ओबीसींकडून भुजबळ, पंकजा मुंडे, विजय वडेट्टीवार, गोपीचंद पडळकर हे सुद्धा उपस्थित असलेले कळतात। तर धनंजय मुंडे, प्रकाश शेंडगे हे सुद्धा आता चर्चा करण्यासाठी या बैठकीसाठी उपस्थित आहेत। लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाचा आजचा 9वा दिवस आहे। गेल्या 9 दिवसांपासून ओबीसी आरक्षणाच्या एकूणच मागणीच्या संदर्भात आणि मराठ्यांना ओबीसींमधून सरसकट आरक्षण दिलं जाऊ नये या मागणीसाठी लक्ष्मण हाके हे उपोषण करतायत। त्यामुळे मुख्यमंत्र्यांची आता ओबीसी शिष्टमंडळासोबत ही महत्त्वाची बैठक सध्या सुरू आहे आणि या बैठकीच्या माध्यमातून एकूणच आरक्षणाविषयीची राज्यामधली जी काही परिस्थिती निर्माण झाली आहे, जो पेच निर्माण झालेला आहे, त्या सगळ्या संदर्भात काही मार्ग काढता येतो का, काही तोडगा काढता येईल का, या संदर्भात चर्चा सुरू आहे। तर दुपारीच आपण बघितलं होतं मनोज जरांगे पाटील आणि लक्ष्मण हाके या दोघांनी सुद्धा आपापल्या उपोषणाच्या ठिकाणी पत्रकार परिषद घेतलेली होती आणि मुख्यमंत्री आणि ओबीसी यांच्या शिष्टमंडळाची आताची ही बैठक, ही थेट दृश्य आपण बघतोय। सगळे महत्त्वाचे नेते या बैठकीसाठी उपस्थित असलेले करतात। एक्सक्लुझिव्हली आपण पुढारी न्यूजच्या माध्यमातून ही दृश्य दाखवतोय। बैठक ज्या ठिकाणी सुरू आहे त्या आतल्या हॉलमधली ही दृश्य आहेत। ओबीसींमधून आता छगन भुजबळ, पंकजा मुंडे, विजय वडेट्टीवार विरोधी पक्षनेते, त्यासोबतच गोपीचंद पडळकर हे सगळे महत्त्वाचे नेते या बैठकीसाठी उपस्थित आहेत। विरोधक सुद्धा नेमकी काय भूमिका मांडणार हे बघणं या बैठकीमधलं महत्त्वाचं असणार आहे। चर्चा केली जाणार आहे, सल्लामसलत होणार आहे, मंथन केलं जाणार आहे। एकूणच मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण या सगळ्या प्रश्नांच्या विषयी बोललं जाणार आहे आणि या बैठकीकडे आता दोन्ही समाजाचं सुद्धा लक्ष लागलेलं आहे। या बैठकीच्या माध्यमातून नेमका तोडगा तरी काय निघतो हे बघणं सुद्धा महत्त्वाचं आहे। आपल्याला माहिती आहे, याआधी सुद्धा मराठा आरक्षणाच्या विषयी सर्व पक्षीयांनी अशाच पद्धतीची बैठक घेतलेली होती आणि याविषयी बोलूयात। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। ओम, जसं मी म्हणाले, मराठा आरक्षणाचा लढा जेव्हा तीव्र झालेला होता तेव्हा सुद्धा सर्व पक्षीयांची अशा पद्धतीची बैठक झाली होती आणि आता सुद्धा एक महत्त्वाची बैठक, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि ओबीसींचं शिष्टमंडळ। यामिनी, अगदी बरोबर आहे। जसं तू सांगितलंस की यापूर्वी जेव्हा राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा पेच निर्माण झाला होता त्यावेळेला खऱ्या अर्थानं सर्वपक्षीय नेते एकवटले होते। जरांगे पाटलांचं उपोषण हे जेव्हा पीक लेवलला गेलं त्यानंतर सह्याद्रीवरती एक महत्त्वाची बैठक पार पडली। सातत्यानं बैठका पार पडत होत्या, त्यातून तोडगा काढण्यात आला। त्यानंतर आरक्षणाबद्दल काही महत्त्वाची पावलं उचलली गेली। आता त्याचप्रमाणे जेव्हा लक्ष्मण हाके, प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी ओबीसी आरक्षणाच्या संदर्भामध्ये जेव्हा उपोषणाच्या अँगलनं जे आपलं आंदोलन ते सुरू केले, त्यानंतर आता सरकारवर दुसरी बैठक घेण्याची वेळ आली आहे। खऱ्या अर्थानं या दोन समाजांमधला हा जो काही संघर्ष आरक्षणाच्या आणि आंदोलनाच्या निमित्तानं सुरू झालाय तो शमवण्याचं खरं तर एक मोठं आव्हान सरकारसमोर असणार आहे। परत आपण बैठकीकडे वळूयात। जी बैठक आता सह्याद्री अतिथीगृहावरती अवघ्या काही मिनिटांपूर्वी सुरू झाली आहे। या बैठकीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, अजित पवार असतील, यांच्यासह सरकारचे प्रतिनिधी आहेत, ओबीसींचं शिष्टमंडळ आहे, ओबीसी समाजातले नेते आहेत। या सगळ्यांची बैठक आतमध्ये काही मिनिटांपूर्वी सुरू झाली आहे। महत्त्वाची जी मागणी आहे की ओबीसींच्या आरक्षणाला कुठलाही धक्का मराठा समाजाला आरक्षण देताना लागणार नाही, हे लेखी स्वरूपात आम्हाला हवंय, ही जी मागणी करण्यात आली आहे त्या सगळ्या संदर्भामध्ये या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। अर्थात ही पहिलीच बैठक आहे, त्यामुळे या बैठकीत नेमकं काय घडतंय, ओबीसींचं शिष्टमंडळ जे लक्ष्मण हाकेंच्या माध्यमातून इथे पोहोचलंय त्या शिष्टमंडळाच्या नेमक्या ज्या काही भूमिका आहेत त्याबद्दल सरकार काय म्हणतंय आणि या सगळ्या संदर्भात अंतिमतः निर्णय काय होतो, आजच्या बैठकीतून फलित काय येतंय, या सगळ्या गोष्टींचं जे काही या सगळ्या गोष्टींवरती ओबीसी आंदोलनाची जी काही आहे ती दिशा अवलंबून असणार आहे। कारण ओबीसींच्या आंदोलनाचा, उपोषणाचा हा 9वा दिवस आहे। अंतरवलीपासून अवघ्या काही अंतरावरती हे उपोषण सुरू आहे। त्यामुळे या उपोषणाच्या या सगळ्या आंदोलनामुळे सामाजिक ध्रुवीकरणाचा सुद्धा एक फटका बसू शकतो, अशा प्रकारची शक्यता निर्माण झाली। त्यामुळे सरकार या पद्धतीनं या सगळ्या आंदोलनाकडे कशा पद्धतीनं पाहतंय आणि लवकरात लवकर आंदोलन मिटवण्यासाठी, ते यशस्वीरित्या संपवण्यासाठी कशा प्रकारचे खऱ्या अर्थानं पावलं उचलली जातात हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। यामिनी, अगदी ओम, ज्या पद्धतीने तुम्ही सांगताय शिष्टमंडळ भेटीसाठी गेलेलं आहे आणि ही चर्चा केली जाणार आहे, कोण आहेत नेमकं या शिष्टमंडळामध्ये, याविषयी काही कळू शकलेलं आहे का?
यामध्ये आपण पाहिलं असेल सकाळी पुढारी न्यूजून एक्सक्लुझिव्ह यादी जी आहे त्या शिष्टमंडळातील लोकांची यादी जी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये ओबीसी समाजाचं प्रतिनिधित्व म्हणून प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी येणार आहेत त्यांची नावं आपण पुढारी न्यूजच्या माध्यमातून सकाळी दाखवली होती। या शिष्टमंडळासह सरकारचे प्रतिनिधी असतील, ओबीसी नेते असतील, राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा इतर महत्त्वाचे नेते मंडळी असतील, या सगळ्यांमध्ये आता आतमध्ये चर्चा सुरू आहे आणि या चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढण्याचे प्रयत्न आतमध्ये सुरू झालेत। यामिनी अगदी ओम, शिष्टमंडळ आहे, सरकारमधले काही लोक आहेत, स्वतः मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहेत, मात्र महत्त्वाचं म्हणजे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार सुद्धा या बैठकीला उपस्थित असल्याचं कळतंय। विरोधकांकडून आणखी कुणी आलेलं आहे का? त्यांची नेमकी भूमिका काय असणार आहे या बैठकीमध्ये? यामध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर काल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे स्वतः वडीगोद्रीला जाऊन उपोषणकर्त्यांची भेट घेऊन आले होते। त्यांनी मुख्यमंत्र्यांशी उपोषणकर्त्यांचं बोलणं देखील करून दिल्याची दृश्य आपण पाहिली होती। त्यामुळे त्यांची उपस्थिती जी काय तुम्ही जसं सांगताय त्यांची उपस्थिती सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे। मात्र विरोधकांकडनं अजून अन्य कुठलाही महत्त्वाचा नेता बैठकीसाठी आल्याची माहिती सध्या तरी नाहीये। त्यामुळे विजय वडेट्टीवार व्यतिरिक्त अजून कुणीही विरोधक नेता या ठिकाणी आलेला नाही असं सध्या तरी कळतंय। यामिनी अगदी नक्कीच ओम, या बैठकीचे अपडेट्स वेळोवेळी तुमच्याकडून घेत राहू। तर ही बैठक आपण बघतो आहोत, मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वामध्ये खऱ्या अर्थाने ही बैठक होणार आहे आणि ओबीसींचं शिष्टमंडळ सुद्धा या ठिकाणी पोहोचलेलं आहे। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार सुद्धा या बैठकीसाठी उपस्थित आहेत। वडीगोद्रीमध्ये गेल्या 9 दिवसांपासून लक्ष्मण हाके हे ओबीसी समाजाच्या मागण्या धरून आंदोलन करताना दिसतात, त्यामुळे आजची बैठक महत्त्वाची आहे। त्यांच्या मागण्या पूर्ण होणार का? जे लेखी आश्वासन त्यांनी मागितलेलं आहे ते पूर्ण होणार का हे बघणं महत्त्वाचं असेल।